तर अजितदादा गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे दादा गटात नाराजी असल्याची ही माहिती आहे। नितेश राणेंसह काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तर अजित पवार काय तक्रार करणार हे त्यांना विचारलं पाहिजे असं यावर चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। तर अजित पवार आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाही असं शिरसाटांनी म्हटलंय। तर भाजपमधील काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा अजित पवार गटाचा आरोप आहे। नितेश राणेंसारखे काही नेते मुद्दाम धर्मावर बोलत असल्याचं दादा गटाचं मत आहे। नेत्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचाही दादा गटाकडून आरोप करण्यात आलाय। तर भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटात नाराजीचं वातावरण आहे। भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर काल झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे। तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीतील वरिष्ठांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार असल्याची ही माहिती आहे। ज्या नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण व्हावं असे वक्तव्य केलेले आहेत, यांच्या संदर्भात अजितदादा पवार गटाचे नेते दिल्लीत तक्रार करणार आहेत असं करतात। मग तुम्ही अजितदादांनाच विचारलं पाहिजे की काय तक्रार करणार आहेत, आणि मग ते तक्रार करणार असेल तर दिल्लीचे नेते काय काय म्हणाले हे पण त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे। अजितदादांचं भाजपचं कोणतंही आपसामध्ये मतभेद नाहीत। उलट पक्षी भाजपनेच अजितदादांना आग्रह करून युतीमध्ये आणलेलं आहे, म्हणून त्यांच्यामध्ये किरकिरी किंवा वादविवाद होण्याचं काही कारण नाही। खालच्या लेवलला जे काही पदाधिकारी जे काही कॉमेंट्स करतात किंवा जे काही स्टेटमेंट देतात त्याच्यामुळं हे थोडं वाद असल्यासारखं वाटतं, पण त्यांना सर्वांना सुद्धा समज दिलेली की कोणीही कोणत्या प्रकारचं स्टेटमेंट करू नये ज्यामुळं महायुतीमध्ये थोडीशी म्हणजे भांडणं होतील किंवा त्याच्यामध्ये चर्चेला इतरांना वाव मिळेल असं बोलू नये, असं स्पष्टपणे सगळ्याला निर्देश दिलेले आहेत।